आपल्या समोर येतेय स्वरूपा बर्वे. आठवणींची फोडणी हळदीसाठी आसू सरेले हळदे मनन कांती भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी हळदीसाठी आसू सरेले हळदे जन्मांच्या गाठी रोज नटावे रोज सजावे धरून आशा खोटी ठाणे मिटुनीला जाळू परी पुन्हा उघडण्याचा आयुष्य चुरी बनल्या कढईत कांदे पोहे राजकुमाराची स्वप्ने पाहताना कोणीतरी यावे हळूच मागून ध्यानी मनी नसताना दूरदेशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहताना कोणीतरी यावे तू म्हणजे आज एकदम अप्रोचच बदललायस कम्प्लीट. हा सॉलिड. ऐकूया आपण अतुलपासून सुरुवात करूया. अप्रोच बदलायला काही हरकत नसते, प्रत्येकालाच आवडतं अप्रोच बदलायला, पण तो कितपत पेलता येतोय आणि त्याच्यात यशस्वी होणं जास्त महत्वाचं असतं. तू झालीस त्याबद्दल तुझं अभिनंदन. थँक्यू सर. थँक्यू. इतकं मोठं सरप्राईज तू आज दिलेलं आहेस आमच्या बरोबर महाराष्ट्रातल्या सर्वच रसिकांना. पहिलं गाणं तुझं आपदा राज्यपदा, जे कोणी विचार पण करणार नाही इतकं अप्रतिम तू गायलीस. त्यानंतर अबीर गुलाल आणि त्यानंतर कट्टू कांदे पोहे, म्हणजे हा खूप मोठा प्रोग्रेसिव्ह जंप आहे, पण खूप चांगल्या अर्थाने खूप पॉझिटिव्हली प्रोग्रेसिव्ह जंप आहे. थँक्यू सर. थँक्यू सो मच. खूप छान, खूप छान स्वरूपा. म्हणजे तू खरंच शब्द नाही कौतुक करायला.
या गाण्यामध्ये ना अख्खा तुझा जेवढं म्हणून गळ्याला तुझ्या मिळालंय ना टोन, तो सगळाच्या सगळाच वापरायचा आहे ग. पूर्ण खालचे सूर पण, वरचे सूर पण, आणि एक्सप्रेशन्स शब्दांनुसार. हेच एक्सपेक्टेड आहे या स्पर्धेतून ना. आपल्यामध्ये काय काय कॅपॅसिटीज आहेत त्या कशा कशा तुम्ही दाखवतायत ते खूप महत्वाचं आहे. खरंच धन्यवाद, अप्रतिम. थँक्यू सर, थँक्यू सो मच. स्पीचलेस, निशब्द, सुपर. म्हणजे मला असं कायम वाटत राहिलं की कुठल्याही चांगल्या गायकाला जर तो खरंच चांगला असेल तर तो कुठल्याही रूपात, कुठल्याही म्हणजे पाण्यासारखा असतो. जसा रंग टाकू त्याचा रंग होऊन जाईल. आणि तसं तू पाण्यासारखी आहेस या गोष्टीचा मला खूप आनंद वाटला. थँक्यू सर, थँक्यू. तू कॉम्पिटिशनला आहेस इथे, आपले एलिमिनेशन कंटिन्यूस चालू आहेत. अशा वेळेला अशा काही पद्धतीचं डेअरिंग करणं त्या जिगरलाच करत आउटस्टँडिंग. आणि ते घेऊन जसं अतुल म्हणाला की नुसतंच निवडून नाही. मग आता जर कांदेपोहे घेतलं तर त्यासाठी मला काय काय चेंज करायला लागेल, माझ्या गळ्यात काय काय चेंज करायला लागेल, मी कुठे कुठे त्याच्यामध्ये तो एक सो कॉल्ड जो आजकालचा जो असतो ज्याला ॲटिट्यूड म्हणतात तो मी कुठून आणू. तुझ्याकडे बघूनच वाटत नाही माहिती का, तू असं इतकं वेस्टर्नाइज इतकं अप्रतिम सादर करशील हे तुझ्या कडे बघून वाटतच नाही. आणि ते महत्वाचं कसं असतं माहिती आहे ना, आपल्याकडे दोन खूप मोठी नावं आहेत, लता मंगेशकर, आशा भोसले, की त्यांच्या गळ्यातनं कळतं की हिरोईन आता पडद्यावर कशी काय हे प्लेबॅक करेल, किंवा हिरोईनने जरी नाही केलं ना तरी आपल्याला आवडायला लागतं ते. सो ते त्यांच्यातली सादगी ती त्यांच्यामध्ये जी आहे ती तशी आहे. जे काय करायचं ते त्या गळ्यातून त्यांनी आजपर्यंत दाखवलेलं आहे. तशाच पद्धतीने तुझा ते काय जे ते तुझ्या गळ्यातनं आता फक्त दिसलं सुपर. थँक्यू सर. कुठल्याही एक्स्ट्रा हावभाव नाही, रॉक गातीये म्हणून कॉस्ट्युम चेंज नाही, काहीतरी उगाच आपण एक ओढून ताणून स्वतःलाही चेंज करू पाहतो, गरज नाही. हेच माझं दैव आहे, हेच माझं सरस्वती, हीच माझी लक्ष्मी, हाच माझा गणपती. इकडनं जे काय आहे ते ऐका. हे मला जाम आवडलं आणि मी तुझ्यावर थँक्यू सो मच. एक्स्ट्रॉर्डनरी, म्हणजे मी खूपच खुश आहे तुझ्यावर, सुपर. आणि मी त्याचबरोबर एक गोष्ट सांगू इच्छितो की निलेश, अरे क्या बात आहे बाबा. हा मला प्लीज तो शेवटचा साईनला जो शेवटचा जो पिकअप वाजवला तो प्लीज एकदा परत वाजवा. पण त्यापेक्षा एकदा खरंच एक शेवटचं एक अंतराच आपण एक अंतरात once more करा. क्या बात आहे. भूतकाळच्या धून अक्षता तांदूळ केले जाणी आणि सजवला खोटा रुखवत भाड्याच्या भांड्याने. भूतकाळच्या धून अक्षता तांदूळ केले जाणी आणि सजवला खोटा रुखवत भाड्याच्या भांड्याने. भविष्य आता रंगवण्याचा अट्टहास ही त्यांचा हातावरल्या मेंदीवर ओतून लिंबाचे पाणी. आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे. आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे. आपदा म्हणताना पण ती तितक्या शांतपणे गात होते आणि आता तीच ते ये असं करताना तितक्या शांत. एक गोष्ट लक्षात ठेवता हे करताना, बिकॉज द मोस्ट ऑफ द ह्या अशा पद्धतीच्या गाण्यामध्ये जेव्हा यू रेज युअर व्हॉइस ना, आवाज दरवेळेला शेक होतो हे लक्षात ठेव. सो ती गोष्ट नोट ठेव. सुनिधी चव्हाण सुद्धा जेव्हा अशा पद्धतीने गात असेल ना त्यावेळेला तिला सुद्धा कोणालाही एक ड्रायनेस येत जातो ना गळ्याला, आणि त्याच्यामुळे एक शेक येतो जो तुझ्या प्रिव्हियस अंतराला होता. जो पहिला अंतरा जो गायलीस ना त्या गाण्याला तो होता. तर तिकडे तू तो माइंड कर. आणि ऑफकोर्स लोजच्या नोट्स तुला करावंच लागेल. ऑल द बेस्ट. सुपर. मी
आणि कमाल. थँक्यू. स्वरूपा, कांदे पोहे उत्तम गायलीस तू. करता येतात का? एवढे चांगले नाही म्हणजे पण येतात ना. ठीकठाक. म्हणजे कांदे पोह्यांचा कार्यक्रम आता लवकरच येईल काय? अजून भरपूर वेळ आहे. त्यात पार्थचा झाला, आता तुझा आहे ना. एकेकाचे सारेगमपच्या मंचावरच नंबर लागू देत. मग तेव्हा करायची वेळ येईल ना. हे पार्थ दादा आहे ना सो बरं. बरं मला एक सांग प्रिया, तुझा झाला ना नाही अरे हा कांदे पोहेचा कार्यक्रम तुझा झाला ना? नाही, कांदे पोह्यांचा कार्यक्रम नाही झाला. मग कांदे पोहे मग डब्यात नेले होतेस का? नाही, कांदे पोहेच नाही झाले मुळात. मग- कॉफी शॉप. इडली सांबार झाला होता. अच्छा. पण कोणासाठी झालं बरं होतं? नको, थँक्यू. अरे बरं विचारा लोक. येत्या काही दिवसामध्ये आम्ही आमच्या असं कानावर आलं की येत्या काही दिवसामध्ये तुला लवकरच कांदे पोहे करायला लागणार आहेत कोणासाठी तरी. ते मी घरी खूप वेळा ऑलरेडी केलेत. हा पण नाही, घरी केलेच ते तुझ्या घरच्यांसाठी, आई अरे बाबांसाठी का वगैरे माझ्या असतील. फॅन्सची मनं दुखवताय बिचारे. पण नाही, तसेच आमचे पण फॅन्स आहेत ना, त्यांची मनं ऑलरेडी दुखावले गेलेली आहेत. असं काही नसतं. मग काय आता कोणासाठी कांदे पोहे करणार आहेस तू आता इथून पुढे? ते कळेल लवकरच. अगं फक्त नाव सांग ना, काय त्याच्यात काय प्रॉब्लेम? आता माहितीये लोकांना, आता अजून काय नावं तुला सांगायचे. माहितीये? मला नाही माहिती. मलाही नाही असं माहिती. तुम्हाला आहे माहिती तुला आहे? माहिती- हेच मला माहित नव्हतं. तुम्हाला माहितीये? कोणालाच माहित नाही. कोणालाच माहित नाही. प्रिया तुला माहितीये? बरं घे, उखाणा घे. नाही नाही, उखाणा बिखाणा नाही. माझं लग्न नाही झालंय उखाणा घ्यायला. नाव सांग सर. उमेश कामत. चला का? एकदा परत. स्वरूपा, गाणं खूप छान झालं. थँक्यू. पुढच्या गाण्यासाठी ऑल द बेस्ट. एनिवेज, पण उमेशसाठी आणि तुझ्यासाठी पण आमच्याकडून सगळ्या या आपल्या सगळ्या आत्ताच्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. Sa re ga ma pa, ay yeah. Sa re ga ma pa,